सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांना गुरुवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाला आहे। त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। मुंबईमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीच्या अंगावर ऍसिड फेकणाऱ्याला एसीपी राजन माने यांनी गुजरात येथून पकडले होते। त्याला न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा ठोठावली। सांगलीत कर्तव्यात असताना त्यांनी 16 पिस्तूल, 10 रिव्हॉल्वर, 64 जिवंत काडतुसे हस्तगत केली। तसेच नागपूर येथे इलेक्ट्रिक डेपोला चिटकलेल्या तरुणाला हातातील लाठीने सोडवून त्याचा जीव वाचवला। राजन माने यांच्या पोलीस सेवेतल्या निष्ठा, धाडस आणि उल्लेखनीय कामगिरीची पोलीस विभागाने दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले। राजन माने हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पेनूरचे रहिवासी आहेत। त्यांचे प्राथमिक शिक्षण पेनूर गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले। तसेच माध्यमिक शिक्षण नेताजी प्रशाला मोहोळ येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 1993 मध्ये राजन माने यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड करण्यात आली। त्यांनी आजपर्यंत मुंबई, नागपूर, सांगली, सोलापूर या ठिकाणी सेवा बजावली आहे। सध्या ते सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कर्तव्यावर असून त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पोलीस प्रशासनासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले आहे।